एकदा आली किंवा एसडीओ बोलता खासदार बोलता तेवढा सेन्स असला पाहिजे की नाही? गावात सरपंच येऊन बोलतात, ऐकलं ना आतापर्यंत तुमचं ऐकलं ना, आता आमचं ऐका. अच्छा, या आढावा बैठकीच्या निमित्तानं आपण सगळे महत्वाचे म्हणजे सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद असतील, इरिगेशन, नगरपालिका, सगळा आरोग्य विभाग, आपले महावितरणचे सगळ्याच महत्वाच्या जबाबदार असणारे सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित, कृषी विभागापासून महसूल पासून तर व्हिडिओ साहेबांपर्यंत आपण सगळे अधिकारी या ठिकाणी बोलवले, जेणेकरून ग्रामपंचायतचे जे काही छोटे मोठे विषय असतात आणि आपण या ठिकाणी पाहतो की ग्रामपंचायतचा एखादा जबाबदार सरपंच असतील किंवा गावात काम करणारा कार्यकर्ता असो, तो एखाद्या अधिकाऱ्याकडे गेला म्हणजे अधिकाऱ्याकडे जाऊन काम करत असताना आपण पाहतो की वर्षानुवर्ष म्हणजे साधा एखाद्याचा बांधण नसता असेल किंवा एखाद्याच्या शेताचं अतिक्रमण काढायचं असलं किंवा कोणाचं सीमांकन करून द्यायचा छोटा छोटा विषय असला, एखाद्याला एसी पंपाचं डिमांड भरलं तर त्याला कनेक्शन भेटत नाही, एखाद्याचा रस्त्याचा प्रस्ताव दिला तर वर्ष 2-2 वर्ष मंजूर होत नाही. असे छोटे छोटे जे विषय असतात की किमान लोकप्रतिनिधी, मग तो आमदार खासदार असो, जिल्हा परिषद पंचायत समितीचा मेंबर असो, त्याच्या पाठपुराव्याने जर का पूर्ण होत असेल तर ते आवर्जून आपण या ठिकाणी केले पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आज सगळ्या विभागाचे अधिकारी आपण या ठिकाणी याच्यासाठी बोलावले, जेणेकरून ग्रामीण भागातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे जे काही छोटे मोठे काम आहेत ती एकाच ठिकाणी एकाच वेळी जेणेकरी मार्ग लागता येईल आणि त्यासाठी जबाबदार अधिकारी म्हणून आपण प्रामुख्याने एसडी साहेबांना या ठिकाणी बोलावलं, कारण काही निर्णायक जे काही विषय आहेत त्याच्यावरती निर्णय घेण्याची वेळ आली तर एसडी म्हणून ते स्वतः या ठिकाणी निर्णय घेऊ शकतात. आणि आपण पाहिलं असेल की ग्रामपंचायतचा जर काही एखादा विषय असेल, कोणत्या सचिवाचा असेल, कोणत्या सरपंचाचा असेल, तर जबाबदार अधिकारी म्हणून या ठिकाणी व्हिडिओ काम करतात. महसूलशी संबंधित अनेक विषय आपण या ठिकाणी सांगितले, अनेक लोकांचे अतिक्रमण होते, शेताचे विषय होते, सातबाऱ्याचे विषय होते, कोणाचे निराधारचे विषय होते की अनेक वर्षापासून पेंडिंग विषय असतील किंवा कृषी विभागाच्या अंतर्गत येणारे जे आहे की लोकांचं नुकसान झालं या ठिकाणी त्या नुकसान भरपाई मिळत नाही, अनेक वर्ष पंचनामे होतात पण पंचनामे होऊन देखील शेतकऱ्याला मदत मिळत नाही. असे जे जे छोटे छोटे विषय आहेत की ज्या तहसीलदाराच्या अंडरमध्ये येतात ते सगळे विषय या ठिकाणी मार्गी लागले पाहिजे, हा मुख्य उद्देश आपला या आढावा बैठकीचा होता. आणि या आढावा बैठकीच्या निमित्ताने आपण पाहिलं की लोकांचे फार विषय काही महत्वाचे झाले, प्रामुख्याने लोकांनी रस्त्याची कामे या ठिकाणी सांगितले, पण रस्त्याच्या कामाच्या बाबतीत मी आवर्जून या ठिकाणी सांगेन की आज राज्याची जी परिस्थिती झाली, सुरुवातीचा काळ होता, आम्ही आमदार म्हणून 5 वर्ष काम केलं, महाविकास आघाडीचं सरकार होतं, बऱ्यापैकी कामं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये देखील झालं, पण नंतर सरकार बदललं आणि आता अशा पद्धतीची सरकार 3 लोक या ठिकाणी काम करत आहेत, आदरणीय सीएम साहेब असतील किंवा डेप्युटी सीएम या ठिकाणी 2 झाले आणि त्यांच्या कार्यकाळात आपण पाहिले की प्रत्येकानं आपापल्या परीने जेवढा फंड वाटप करताय तेवढा वाटप करून टाकला. शासनाची एवढी तरतूद नव्हती, ती तरतूद जेवढी स्टेट गव्हर्नमेंटची होती त्याच्यापेक्षाही जास्त फंड वितरित झाला आणि आता परिस्थिती अशी झाली की जवळपास 2.5-3 वर्षापासून पीडब्ल्यूडीचे ठेकेदार असतील, जलसंधारणचे ठेकेदार असतील, तुम्ही जे जलजीवन मिशनचा विषय या ठिकाणी सांगितला त्याचे ठेकेदार असतील, 2.5-3 वर्षापासून या ठेकेदारांचे पेमेंट अजूनपर्यंत झाले नाही. म्हणजे लोकप्रतिनिधीच्या सोबत अधिकाऱ्यांना देखील ठेकेदार निवेदन देत आहे की साहेब आमचे पेमेंट झाले नाही, आमचे पेमेंट